नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 23वा सराव पेपर जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे। यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। तत्पूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन आलेला असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील। तर आजच्या संभाव्य प्रश्नांची सुरुवात आपण पहिल्या प्रश्नापासून करणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे, शालेय अभ्यासक्रमातून पाठ्यवस्तूशिवाय विविध प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम आयोजित करून टिंब विकास घडवून आणला पाहिजे। शालेय अभ्यासक्रमातून पाठ्यवस्तूशिवाय विविध प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम आयोजित करून तर कोणता विकास घडवून आणला पाहिजे? तर यासाठी तर 4 पर्याय दिलेले आहेत। तर योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1, व्यक्तिमत्व विकास घडवून आणला पाहिजे। पुढचा प्रश्न, शिशुशाळा व बालोद्यान स्तरावर दिले जाणारे शिक्षण कोणत्या स्वरूपाचे असावे? शिशुशाळा व बालोद्यान स्तरावर दिले जाणारे शिक्षण हे कोणत्या स्वरूपाचे असावे? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत। तर यासाठी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, अनौपचारिक। म्हणजे शिशुशाळा व बालोद्यान स्तरावर दिले जाणारे शिक्षण हे अनौपचारिकच असायला पाहिजे। पुढचा प्रश्न, टिंब या अवस्थेमध्ये मेंदूचा विकास जवळजवळ 75 ते 80% होतो। तर कोणत्या अवस्थेमध्ये मेंदूचा विकास जवळजवळ 75 ते 80% होतो? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, किशोरावस्थामध्ये मेंदूचा विकास जवळजवळ 75 ते 80% पूर्ण होतो। पुढचा प्रश्न, 1975 मध्ये बेलग्रेड येथे भरवण्यात आलेल्या पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे कोणती होती? 1975 मध्ये जे बेलग्रेडमध्ये परिषद भरली होती तर त्यामध्ये पर्यावरण शिक्षणाची काय उद्दिष्टे ठरवण्यात आलेली होती? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच। म्हणजे जी उद्दिष्टे होती ती अशी होती, पर्यावरणाचे विविध घटकांचे ज्ञान देणे, बरोबर। पर्यावरण संवर्धनात मानवाची भूमिका विशद करणे, हे सुद्धा बरोबर आहे। वन्यजीवनाचे महत्त्व पटवून देणे, हे सुद्धा उद्दिष्ट होतं। पुढचा प्रश्न, पर्यावरण बदलचा एकात्मिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध विद्याशाखांचे आणि शैक्षणिक अनुभवांचे शिक्षण होय, अशी पर्यावरण शिक्षणाची व्याख्या कोणी केली? तर इथं पर्यावरण शिक्षणाची व्याख्या दिलेली आहे। पुन्हा व्याख्या वाचू आपण, पर्यावरण बदलचा एकात्मिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध विद्याशाखांचे आणि शैक्षणिक अनुभवांचे शिक्षण होय। तर अशी पर्यावरणाची व्याख्या कोणी केली? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, युनेस्को याने अशी व्याख्या केलेली आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या विचारवंतांच्या मते चालू जीवन हेच खऱ्या अर्थाचे शिक्षण होय? कोणत्या विचारवंताच्या मते चालू जीवन हेच खऱ्या अर्थाचे शिक्षण होय, असं कोणी मत मांडलं? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, किलपॅट्रिक्स असे यांनी हे मत मांडलेले आहे। पुढचा प्रश्न, टिंब या प्रकारच्या तक्त्यामध्ये 2 घटकांमधील तुलनात्मक माहिती स्तंभाच्या सहाय्याने दाखवली जाते। तर कोणत्या प्रकारच्या तक्त्यामध्ये 2 घटकांमधील तुलनात्मक माहिती ही स्तंभाच्या सहाय्याने दाखवली जाते? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तुलनात्मक तक्ते। पुढचा प्रश्न, मानवाच्या मेंदूमध्ये भाषा कौशल्ये कोरलेली असतात असे प्रतिपादन कोण केलेले आहे? मानवाच्या मेंदूमध्ये भाषा कोरलेली असतात असे प्रतिपादन कोणत्या भाषा तज्ज्ञाने केलेले आहे? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, नॉम चॉम्स्की याने असे मत व्यक्त केलेले आहे। पुढचा प्रश्न, हरक्युलिन म्हणजेच काय? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, शोईंग ग्रेट स्ट्रेंथ म्हणजेच हरक्युलिन्स। पुढचा प्रश्न आहे, हिज सन इज इंडस्ट्रियस, द अंडरलाइन वर्ड मीन्स। द सेंटेन्स इज गिवन हियर, हिज सन इज इंडस्ट्रियस, वी हॅव टू फाइंड आउट द मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड। द अंडरलाइन वर्ड इज इंडस्ट्रियस। इंडस्ट्रियस या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, द हार्ड वर्किंग। नेक्स्ट क्वेश्चन, विच इज लॉन्गेस्ट रिव्हर इन इंडिया, फिल इन द ब्लँक। ओके, फिल इन द आर्टिकल आपल्याला टाकायचं आहे। तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, द हे आर्टिकल येईल। विच इज द लार्जेस्ट रिव्हर इन इंडिया। पुढचा प्रश्न, pull the rope, tick mark the correct passive voice. Pull the rope, the sentence is given here, pull the rope, we have to
convert it into passive voice. There are 4 options with passive voice. Which one is correct? Pull the rope. Then our answer is option number 4 is there. Let the rope be pulled. This is our right answer. Next question. Which one of the following sentences is grammatically correct? Okay, there are 4 sentences. Out of them one is correct. 4 सेंटेन्स दिलेले देतो तुम्हाला, तर यासाठी एकच सेंटेन्स हे बरोबर आहे 4 सेंटेन्सपैकी. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, दोज बुक्स आर माइन. हे उत्तर बरोबर राहील. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. प्रिया इज दॅन हर सिस्टर. प्रिया इज व्हॉट? वाईज, वायझर, वायझेस्ट, मोर वॉइस. तर इथं ॲडजेक्टिव्हचं फॉर्म येतं. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. वायझर. प्रिया इज वायझर. कारण की इथं दॅन आलेलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये चाललं आहे. प्रिया इज वायझर दॅन हर सिस्टर. नेक्स्ट क्वेश्चन. ओल्ड हॅबिट्स डाय. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द गिवन बिलो. इथं फिल इन द ब्लँक करायचं आहे. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. ऑप्शन नंबर 2 इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅड लर्न्ड इंग्लिश बिफोर ही टू इंग्लंड. Okay, we have to fill in the blank again. Then our answer is option number 4 is the went. Went is our right answer. He had learned English before he went to England. Next question. Choose the imperative sentence from the following. Choose the imperative sentence from the following. आता imperative sentence म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. imperative sentence ची सुरुवात होते आपल्याला verb पासून, क्रियापदापासून. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, स्टँड अप ऑन द डेस्क. हे आपलं आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. पुढचा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द वॉचमॅन आस्क्ड द स्ट्रेंजर. द वॉचमॅन आस्क्ड द स्ट्रेंजर. कंप्लीट द सेंटेन्स. देन आवर आन्सर इज ऑप्शन नंबर थर्ड इज देअर. हू ही वॉज. द वॉचमॅन आस्क्ड द स्ट्रेंजर हू ही वॉज. नेक्स्ट क्वेश्चन. विंचू चावला हे प्रसिद्ध भारुड कोणी रचले. विंचू चावला हे प्रसिद्ध भारुड कोणी रचले. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1, एकनाथ यांनी रचले. पुढचा प्रश्न. साधना साप्ताहिकाचे संस्थापक संपादक टिंब टिंब हे होते. आता साधना साप्ताहिक या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक कोण होते. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, साने गुरुजी हे होते. पुढचा प्रश्न. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग कोणी रचला आहे. इथं अभंग दिलेला आहे, पुन्हा वाचू. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग कोणी रचला आहे. तर योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. संत तुकाराम यांनी रचला आहे. पुढचा प्रश्न पाहू. शिपाई शूर होता या वाक्यातील शूर शब्द काय आहे. वाक्य दिलेलं आहे शिपाई शूर होता. तर इथं शूर हा शब्द काय आहे असं विचारलंय. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, विशेषण आहे. पुढचा प्रश्न. अय्या किती सुंदर चित्र हे वाक्य टिंब टिंब आहे. वाक्य इथं दिलेलं आहे अय्या किती सुंदर चित्र. तर या वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, उद्गारार्थी वाक्य. पुढचा प्रश्न. इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे. इतिश्री करणे म्हणजेच काय करणे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. आणि सुरुवात करणेला काय म्हणतात. ओनामा करणे. सुरुवात करणे, ओनामा करणे म्हणजेच प्रारंभ करणे. पुढचा प्रश्न. क्षुत्पिपासा या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत. ओके, क्षुत्पिपासा एक शब्द दिला येतं. तर यामध्ये आपल्याला व्यंजन किती आहेत हे सांगायचं आहे. योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 6, एकूण 6 व्यंजने यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न. खोंड या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता येईल. खोंड या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता येईल. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, कालवड हा विरुद्धार्थी शब्द येईल. पुढचा प्रश्न. 300 रुपयांना ही छत्री आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. वाक्य दिले आपल्याला 300 रुपयांना ही छत्री आहे आणि त्यामध्ये रुपयांना ह्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर हे शब्द कोणत्या विभक्तीमध्ये येतं. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2, चतुर्थी या विभक्तीमध्ये येतं. पुढचा प्रश्न. पुढे दिलेल्या वाक्यातील कृदंत सांगा. वाक्य दिलेलं आहे तर या वाक्यामधील आपल्याला कृदंत सांगायचे. वाक्य असं आहे.
ताजमहल बांधल्याला खूप वर्ष झाली. तर या वाक्यामध्ये कृदंत कोणता आलाय? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बांधल्याला. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेकरिता करार केला आहे. तर भारताने कोणत्या देशासोबत नमामि गंगे योजनेकरिता करार केला आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 जर्मनी या देशासोबत नमामि गंगे योजनेकरिता करार केला आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती कोणत्या नदीच्या तीरावर आहे? इथं आंध्र प्रदेशी झाले, इथं प्रदेश असं वाचा तुम्ही. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर अमरावती कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कृष्णा या नदीच्या तीरावर आहे. पुढचा प्रश्न, फ्लिपकार्ट ही कंपनी कशाशी संबंधित आहे? फ्लिपकार्ट ही कंपनी कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 ई कॉमर्स याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? माजुली हे जे बेट आहे तर ते कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा या नदीशी माजुली बेट हे संबंधित आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा वायू हवेपेक्षा हलका आहे. तर कोणता वायू हा हवेपेक्षा हलका आहे? योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका आहे. पुढचा प्रश्न, जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारणासाठी केला जातो? तर जिप्सम याचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारण्यासाठी केला जातो? योग्य उत्तर येतं 54 या जमिनीसाठी केला जातो. पुढचा प्रश्न, भारतीय वन संशोधन संस्था टिंबटिंब येथे स्थित आहे. भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 डेहराडून येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, राणी पद्मिनीची कथा कोणत्या राज्याशी निगडीत आहे? राणी पद्मिनी यांची कथा कोणत्या राज्याशी निगडीत आहे? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 चित्तोड या राज्याशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मायक्रोफॉना आहे? खालीलपैकी कोणते मायक्रोफॉना आहे? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 निमॅटोड हे मायक्रोफॉना आहे. पुढचा प्रश्न, हॉकी या खेळाचे उगम स्थान टिंबटिंब हे होय. म्हणजेच हॉकी या खेळाचा उगम कोणत्या झाला? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 तुर्कस्थान येथे हॉकी या खेळाचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न, कृष्णा नदी कोठे उगम पावते? कृष्णा नदी या नदीचा उगम कोठे होतो? तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न, सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब कोणता असतो? सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 120/80. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? मित्रांनो 41वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न दिलेला आहे भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 रामनाथ कोविंद, निर्मला सीतारामन, रघुराम राजन, शक्तिकांत दास. या 4 पर्यायापैकी जो पर्याय योग्य असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील प्रश्नपत्रिकेसोबत. धन्यवाद.